आज मी तुम्हाला हे मोती तोरण कसे बनवायचे ते दाखवणार आहे। त्यासाठी मी हे 2 रंगाचे वूल घेतले आहे 100 ग्रॅम, 1.75 मिलीमीटरचा हुक घेतला आहे आणि 400 मोती घेतले आहेत। सर्वप्रथम आपल्याला बॉर्डर पट्टी बनवून घ्यायची आहे। बॉर्डर पट्टी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला 17 चेन बनवून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17 चेन बनवून झाल्यानंतर या 14व्या चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशेट बनवायचा आहे। म्हणजे हा आपल्या स्टार्टिंगचा पहिला डबल क्रोशेट झाला आणि हा दुसरा। अशा प्रकारे सगळ्या चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशेट बनवायचे आहे। अशा प्रकारे आपले टोटल 15 डबल क्रोशेट बनवून घेतले आहेत। हा जो शेवटचा डबल क्रोशे आहे त्याच्यावरती आपल्याला 3 चेन घ्यायचे आणि टर्न करायचे। आता या प्रत्येक डबल क्रोशावरती आपल्याला पुन्हा एकदा डबल क्रोशेट बनवायचा आहे। पुन्हा 3 चेन घ्यायचे आहेत आणि टर्न करायचे। अशा प्रकारे आपल्याला टोटल 110 लाईन्स बनवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी 110 लाईन्स बनवून घेतल्या आहेत। आता याला आपण या रंगाने बॉर्डर करणार आहोत। हा जो स्टार्टिंगचा गॅप आहे सगळ्यात पहिले इथे आपल्याला पहिले धागा बांधून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला 3 चेन घ्यायचे आहेत, 2 3। ह्या 3 चेन घेऊन झाल्यावर आपल्याला ह्यात 2 डबल क्रोशेट करायचे आहेत, 1 आणि ह्या 2। अशा प्रकारे इथे हे 3 डबल क्रोशेट आपण बनवले आहेत। 1 चेन आणि 2 डबल क्रोशेट बनवले आहेत। अशा प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला 3-3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत। आता ह्या गॅपमध्ये बनवल्यानंतर ही लाईन सोडून आपल्याला ह्या तिसऱ्या लाईनमध्ये बनवायचं आहे। 1 2 3। पुन्हा आपण ही लाईन सोडून ह्या गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत। 1 2 3 पुन्हा 1
2 आणि 3. अशा प्रकारे आपल्याला इथून पूर्ण ह्या पट्टीला ही बॉर्डर करून इथपर्यंत यायचं. आता इथे शेवटचे हे 3 डबल क्रोशेट आपल्याला बनवायचे. त्यानंतर याचा शेवट कसा करायचा ते मी सांगणार आहे. इथे हे जे डबल क्रोशेट आहेत याच्यावरतीच आपल्याला डबल क्रोशेट बनवायचे. दोन, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, टोटल 15 डबल क्रोशेट बनलेत. त्यानंतर इथे आपण सुरुवात केली होती तेव्हा स्टार्टिंगला आपण 3 चेन घेतल्या होत्या. तर त्यातल्या तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला स्लिप नॉट टाकून जॉईन करून घ्यायचं अशा प्रकारे. ह्या इथे जसं आपण या डबल क्रोशेटवर डबल क्रोशेट बनवलेत त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला तसंच करायचं. अशी ही तोरणपट्टी बनवून झाल्यानंतर या व्हाईट रंगाच्या धाग्यामध्ये आपल्याला मोती येऊन घ्यायचे. मी टोटल 72 मोती होऊन घेणार आहे यामध्ये. मोती येऊन झाल्यानंतर हा धागा आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचा आहे. एक सोडून दुसऱ्या यामध्ये आपल्याला हा जॉईन करायचा आहे. 3 चेन घ्यायचे. त्यानंतर 2 डबल क्रोशेट बनवायचे आहेत आपल्याला. 1, 2, टोटल 3 झाले आपले. 1 चेन आणि 2 डबल क्रोशेट. पुन्हा इथे आपल्याला 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. 1, 2, 3 असं आपल्याला 5 वेळा करायचं आहे. 1, 2, 3, पुन्हा 1, 2, 3 आणि शेवटचं 1, 2 आणि 3 असं 5 वेळा आपण 3 डबल क्रोशेट बनवून घेतले आहेत. 1, 2, 3, 4, 5. आता आपल्याला इथे नॉट टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला 12 मोती पुढे करायचे आहेत. 2, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11, 12. यानंतर आपल्याला 3 घरं सोडायचे आहेत. 1, 2, 3 आणि ह्या चौथ्या याच्यामध्ये आपल्याला पुन्हा 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. 1, 2, 3 आणि यामध्ये
पुन्हा आपल्याला 5 वेळा 3-3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. 2 3 1 2 3 1 2 आणि 3. 4 झालेत आपले. 1 2 3 4. लास्टचं 1 2 आणि 3. पुन्हा आपण इथे जसा नॉट टाकून घेतलाय तसा सेम नॉट टाकून घ्यायचं आपल्याला. पुन्हा 12 मोती पुढे घ्यायचेत आपल्याला. 2 2 4 5 6 7 8 9 10 11 12. पुन्हा सेम आपल्याला 1 2 3 घर सोडून आपल्याला ह्या चौथ्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट करायचे आहेत. दोन 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 आणि 3. पुन्हा आता आपल्याला इथे नॉट टाकायचा आहे. पुन्हा 12 मोती घेऊन पुन्हा 1 2 3 गॅप सोडून प्रत्येक 5 गॅपमध्ये आपल्याला 3-3 डबल क्रोशेट करायचे आहेत. असं आपण पूर्ण आपली बॉर्डर पट्टी संपेपर्यंत करणार आहोत. ही पहिली लाईन आपली पूर्ण झाली आहे. आता सेम अशाच प्रकारे या लाल रंगाच्या धाग्यामध्ये आपण 72 मोती ओवून घ्यायचे आहेत. मी हे 72 मोती ओवून घेतलेत आणि हा धागा आता आपल्याला इथे जॉईन करायचं आहे या गॅपमध्ये. पुन्हा 3 चेन घ्यायचे आणि 2 डबल क्रोशेट. 2 3 झाले. असं सेम आपल्याला 1 2 3 4 या 4 गॅपमध्ये आपल्याला 3-3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत.
2 आणि 3. हे 4 गॅपमध्ये आपले 3 डबल क्रोशेट बनवून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा इथे नॉट, हे 4 गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट बनवून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा इथे नॉट टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे. आणि पुन्हा यावेळी आपल्याला 6 मोती पुढे घ्यायचे. 2 4 5 आणि 6. आणि इथे आपले टोटल 12 मोती आहेत. त्या 12 मोतींचे आपल्याला 2 भाग करायचे. 6 2 4 5 6 आणि 2 4 5 6. आता ह्या दोघांच्या गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशेट बनवायचे. हे 3 डबल क्रोशेट बनवून झाल्यावर पुन्हा आपल्याला इथे नॉट टाकून घ्यायचे. आणि पुन्हा 6 मोती पुढे घ्यायचे. 2 4 5 6. आणि हा जो गॅप आहे ह्यामध्ये आता आपल्याला 3 डबल क्रोशेट टाकायचे. 2 3 1 2 1 2 3. पुन्हा आता आपल्याला इथे नॉट टाकून घ्यायचं आहे. आणि सेम इथे जसं आपण केले, पहिले 6 मोती घेऊन 3 डबल क्रोशेट बनवून नंतर 6 मोती घेतले आणि पुन्हा या गॅपमध्ये आपण 4 गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट टाकले. अशा प्रकारे सेम आपल्याला शेवटपर्यंत करायचं आहे. अशा प्रकारे मी ही सेकंड लाईन पूर्ण करून घेतली आहे. आता आपल्याला पुन्हा व्हाईट रंगाच्या धाग्यामध्ये 72 मोती जोडून घ्यायचे आणि हा धागा आपल्याला आता इथे जॉईन करायचा आहे. आणि हे जे 3 गॅप आहेत 1 2 3 यामध्ये आपल्याला 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. सगळ्यात पहिले आपल्याला 3 चेन घ्यायचे आणि 2 डबल क्रोशेट बनवायचे. सेम या गॅपमध्ये सुद्धा आपल्याला 3 डबल क्रोशेट बनवून घ्यायचे.
हे तीन ठिकाणी आपण 3 डबल क्रोशेट बनवून घेतल्यानंतर पुन्हा आता इथे आपल्याला नॉट टाकायचा आहे. हा नॉट टाकून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला 6 मोती पुढे घ्यायचे आणि या वेळेला आपल्याला हे 3 डबल क्रोशेट आणि हा मोती यामध्ये आपल्याला 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत आणि सेम इथेच हा मोती आणि ह्या 3 डबल क्रोशेटच्या मध्ये आपल्याला 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. दोन आणि 3 हे 3 डबल क्रोशेट बनवले. आता सेम असंच इथे आपल्याला 3 डबल क्रोशेट बनवायचे. 1 2 आणि 3. आता पुन्हा आपल्याला इथे नॉट टाकून घ्यायचा आहे. हा नॉट टाकून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला 6 मोती पुढे घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. 1 2 3 1 2 आणि 3. आता पुन्हा आपल्याला इथे नॉट टाकून घ्यायचं आहे आणि सेम इथे आपण ज्या प्रकारे बनवलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला पुढपर्यंत कंटिन्यू करायचं आहे इथपर्यंत. अशा प्रकारे मी ही 3री आणि 4थी लाईन पूर्ण करून घेतली आहे. 4थ्या लाईनसाठी तुम्ही हा आणि हा जो गॅप आहे त्यामध्ये आपल्याला 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत लाल रंगाच्या वूलने. पुन्हा इथे नॉट टाकून आपल्याला 6 मोती घेऊन पुन्हा हे 3 डबल क्रोशेट आणि हा मोतीमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. ह्या दोघांच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत आणि हा मोती आणि हे 3 डबल क्रोशेटच्या मध्ये आपल्याला 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. सिमिलरली इथे आपल्याला नॉट घेऊन पुन्हा 6 मोती घेऊन इथे 1 आणि 2 ह्या 2 गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत आणि सेम पुढपर्यंत. ही 4थी लाईन बनवून झाल्यानंतर 5व्या लाईनसाठी सुद्धा आपल्याला हा जो गॅप आहे ह्यामध्ये आपल्याला 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत पांढऱ्या रंगाच्या धाग्याने. त्यानंतर 6 मोती घेऊन इथे नॉट टाकून पुन्हा हे 3 डबल क्रोशेट आणि हा मोती ह्यामध्ये आपला 3 डबल क्रोशेट बनतील. त्यानंतर ह्या दोघांच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट बनतील. पुन्हा या दोघांच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट बनतील आणि हा मोती आणि ह्याच्यामध्ये 3 डबल क्रोशेट बनतील. म्हणजे टोटल आपले 4 वेळा 3 डबल क्रोशेट बनतील. 1 2 3 आणि 4. पुन्हा नॉट टाकून 6 मोती घेऊन हा जो गॅप आहे त्यामध्ये आपल्याला 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत आणि पुन्हा सेम शेवटपर्यंत आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. अशा प्रकारे मी ही 5वी लाईन सुद्धा बनवून घेतली आहे सगळीकडे. तुम्ही बघितलं असेल इथे सगळ्यात पहिले आपण आधी 5 वेळा 3 डबल क्रोशेट घेतले होते, नंतर 4 वेळा घेतले, नंतर 3 वेळा, मग 2 वेळा आणि मग 1 वेळा. तसंच सेम इथे आपण उलटं केलं. आधी 1 घेतला, मग 2 घेतले, मग 3 घेतले आणि मग 4 घेतले. आता आपल्याला हा लाल दोरा इथे बांधून घ्यायचा आहे ह्या 3 डबल क्रोशेट आणि या मोतीच्या मध्ये आणि टोटल आपल्याला 5 वेळा 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. एक इथे, दुसरा इथे, तिसरा, चौथा आणि 5वा इथे. आता आपल्याला धाग्यामध्ये मोती येऊन नाही घ्यायचे आहेत, आपल्याला फक्त 5 लाईन मध्येच मोती ओवायचे होते.
आता मी हा धागा इथे बांधून घेते. आता सर्वात पहिले आधी 3 चेन घ्यायचे, 3, त्यानंतर 2 डबल क्रोशे, आता आपल्याला या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट बनवायचे. आता या गॅपमध्ये 1, 2, आणि 3. आता पुन्हा इथे 1, 2 आणि आपले 5 वेळा 3-3 डबल क्रोशेट बनवून झालेत. आता हा लाल रंगाचा धागा कट करायचा आहे आपल्याला आणि पुन्हा व्हाईट रंगाचा धागा आपल्याला या दोघांच्या मध्ये जॉईन करून घ्यायचा आहे. आणि आता यावेळी आपल्याला 4 वेळा 3-3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. एक इथे, 1, 2, 3 आणि 4 असं आपल्याला कमी कमी करत जायचं आहे. आधी आपल्याला 3 चेन घ्यायचे, त्यानंतर 2 डबल क्रोशेट, पुन्हा इथे सेम 1, 2 आणि 3. पुन्हा या गॅपमध्ये सुद्धा आपल्याला 3 डबल क्रोशेट बनवायचे. 1, 2 आणि 3. 1, 2 आणि 3. आता आपल्याला इथे नॉट टाकून हा धागा कट करून घ्यायचा आहे. पुन्हा आता आपल्याला इथे लाल रंगाचा धागा बांधायचा आहे ह्या दोघांच्या मध्ये. पुन्हा 3 चेन घ्यायचे, 3, त्यानंतर 2 डबल क्रोशे, पुन्हा या गॅपमध्ये 1, 2, 3, पुन्हा या गॅपमध्ये 1, 2 आणि 3. पुन्हा आपल्याला इथे नॉट टाकून आता हा धागा कट करून घ्यायचा आहे. पुन्हा आता आपल्याला व्हाईट रंगाचा धागा इथे बांधून घ्यायचा आहे.
आता आपल्याला फक्त 2 वेळा 3-3 डबल क्रोशेट बनवायचे. आधी 3 चैन घेतले, नंतर 1 आणि हे 2 डबल क्रोशेट. त्यानंतर या गॅपमध्ये पण आपल्याला 3 डबल क्रोशेट बनवायचे. 1 2 आणि 3. पुन्हा इथे नॉट टाकून आपल्याला हा धागा कापून घ्यायचा. हा एक्स्ट्रा धागे आहेत, हे आपण सगळं बनवून झाल्यानंतर आपण ह्याला कट करायचे. त्यानंतर पुन्हा आपल्याला लाल रंगाचा धागा इथे बांधून घ्यायचा. पुन्हा 3 चैन घ्यायच्यात. आणि 2 डबल क्रोशेट बनवायचे. 1 आणि 2. पुन्हा इथे नॉट टाकून आपल्याला धागा कापून घ्यायचा. अशा प्रकारे आपली ही डिझाइन तयार झाली आहे. अशाच प्रकारे सेम आपल्याला सगळीकडे करून घ्यायचं आहे. इथे इथे इकडे आणि शेवटपर्यंत सगळीकडे मी असा हा सेम डिझाइन बनवून घेतली आहे. आणि प्लस जे एक्स्ट्रा धागे जे होते ते सुद्धा मी कट करून घेतले आहेत. आणि हे काही गोंडे मी बनवून घेतलेत. यामध्ये मी 5-5 मोती ठेवलेत. हे गोंडे आपल्याला इथे इथे आणि इथे आपल्याला लावायचे आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही एक गोंडाही लावू शकतात किंवा मग 2 गोंडेही लावू शकता. हे मी सगळीकडे 2-2 गोंडे लावून घेतलेत आणि आता हे तोरण तयार आहे.